नमस्कार, मी नाना पाटेकर. हा आर.जे. प्रसाद. काहीतरी कोण अच्छा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. नमस्कार, राम राम, सुप्रभात. पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ. वाराचा शनिवार, तारीखाची 8 नोव्हेंबर 2025. नाही म्हणजे झोप झाली की नाही? मोस्टली ही झोप आहे ना वीकडेला येते, वीकेंडला येत नसते. ऑफिस जायचा कंटाळा असतो ना. एनिवेज, घड्याळात बघितलं तर आता शोची सुरुवात केली पाहिजे. माय टॉप 3. सगळ्यात पहिली अपडेट सांगायची म्हटली तर राज्यातली वीज दरवाढ रद्द करण्यात आलेली आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर वीज होणार आहे आता स्वस्त. माय टॉप 3. त्यासोबतच नवीन 10 लेनचा एक्सप्रेसवे होणार आहे, ज्यामुळे पुणे संभाजीनगर मार्ग जो काय तो 3 तासात पार होणार आहे. माय टॉप 3. आणि त्यासोबतच शाळा, बसस्थानक, रुग्णालय आणि रेल्वे स्टेशन परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवावं असा सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे. माय टॉप 3. येस, तर याबद्दल आणि या व्यतिरिक्त भरपूरशा गप्पा मारायच्या आहेत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. व्हेरी गुड मॉर्निंग, नमस्कार, राम राम, सुप्रभात. घेऊन केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. तर चला वळूयात पहिल्या अपडेटकडे. नाही म्हणजे दिवाळीच्या आधी आपल्याला कळालं होतं ना वीज दरवाढ होणार आहे. आता याबद्दलची बातमी आहे. राज्यातल्या वीज दरवाढ रद्द करण्यात आलेली आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर तर वीज स्वस्त होऊ शकते. म्हणजे महावितरणाने राज्यातल्या वीज दरवाढी संदर्भात घेतलेल्या निर्णयाला हायकोर्टाने आता स्थगिती दिलेली आहे आणि त्यांना 4 आठवड्याची मुदत सुद्धा दिली आहे सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी. त्यामुळे महावितरणाच्या वीज बिलात आता 12% कपात होणार असून ग्राहकांचं मत न ऐकताच वीज नियमन आयोगानं दरवाढ निर्णय घेतल्यानं कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे. म्हणजे समोरची पण बाजू ऐकून घ्यायची. इनडायरेक्टली मला हे म्हणायचं पर्सनलमध्ये. बट एनिवेज, वीज बिल स्वस्त होईल 12%. हे ऐकूनच जरा बरं वाटतंय नाही. चला वळूयात पुढच्या अपडेट थोड्याच वेळात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा आर.जे. प्रसाद. काहीतरी कोण अच्छा. व्हेरी गुड मॉर्निंग, नमस्कार, राम राम, सुप्रभात. घेऊन केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. बट एकंदरीत जर बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्रात पावसाळ्यानंतर रस्ते कुठेतरी फिरायला जातात असं आपल्याला वाटतं ना. आणि त्यातल्या जर बोलायचं म्हटलं तर सध्या संभाजीनगर तरी पुणे हा रस्ता जो काय आहे वाया नगरमधनं जाणारा, त्या रस्त्याची हालत चर्चापूर म्हणजे कुटपुटपूर गेली. माझा एक मित्र बाहेर देशात गेला, तो पण रील पाहून म्हणतोय, काय रे त्या रस्त्याचं काय झालंय म्हणे. म्हटलं तुमच्याकडे रस्ते चांगले आहेत का? छान आहे. आमच्याकडे होणार आहेत, होत आहेत, किंवा ते काहीतरी वेगळं आहे. तू नको टेन्शन घेऊ, हे मी सांगितलं त्याला. बट एनिवेज, याच्याबद्दल बोलत असताना आणखीन एक गोष्ट कानावर पडली जी की खूप चांगली आहे. येत्या काही दिवसात संभाजीनगर ते पुणे हा एक नवीन प्रस्तावित एक्सप्रेसवे असणार आहे, जो की 10 लेनचा असणार आहे, ज्यामुळे संभाजीनगरहून पुणे आणि पुण्याहून संभाजीनगर फक्त 3 तासात क्रॉस होऊ शकतं. क्या बात आहे. तो झाल्यानंतर म्हणजे ती कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ना यार. आणि मी तो म्हणतो, रस्तेच त्या शहराचं भवितव्य घडवतात. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? जर मला इंस्टाग्रामवर DM करून सांगा. R.J. प्रसाद. येस, RJPRASAD. दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. स्टे ट्यून टू माय FM, कारण घेऊन येतो थोड्याच वेळात पुढची अपडेट. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात. गुड मॉर्निंग, सुप्रभात. ठेवून केलं तुम्ही माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन आलोय पेपरवाला घंटा. बट आता मला इथून निघावं लागणार आहे, कारण की घड्याळात बघितलं तर 9 वाजायला आलेत आणि पुढचा आरजे वेट करतोय. सो डेफिनेटली बॉस, जाण्याआधी तुम्हाला पुढची अपडेट सुद्धा देऊन जातोय. नाही म्हणजे आदरणीय सुप्रीम कोर्टाने आता एक निर्णय दिलाय, ज्यामध्ये प्रत्येक शैक्षणिक संस्था, रुग्णालय, सार्वजनिक क्रीडा संकुल, बस स्थानक किंवा बस डेपो आणि रेल्वे स्थानक अशा ठिकाणी भटक्या कुत्र्यांना प्रवेश रोखण्यासाठी कुंपल घालण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि यासोबतच ज्या भागात कुत्रे पकडले गेले होते तिथेच त्यांना सोडलं जाऊ नये, कुत्र्यांना आश्रयगृहात स्थलांतरित करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत. आता याबद्दल मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे आणि आपण तिकडेच आता कंटिन्यू करूयात आपल्या याच्यावरचं डिस्कशन. येस, R.J. प्रसाद. दॅट इज माय इंस्टाग्राम हँडल. RJPRASAD. तुमचं मत माझ्यापर्यंत पोहोचवा, आपण त्याच्यावर डिटेल डिस्कशन करूयात. ऐकत रहा माय FM. माझं नाव आहे प्रसाद. घेऊन येतो पेपरवाला घंटा. भेटूयात सोमवारी सकाळी 8 वाजता. सेम टाइम, सेम प्लेस. ओनली ऑन माय FM. चलो अच्छा सुनते हैं. गुड मॉर्निंग, सुप्रभात, अँड हॅव अ ग्रेट डे. नमस्कार, मी नाना पाटेकर. हा आर.जे. प्रसाद. काहीतरी कोण पेपरवाला घंटा. अच्छा.